माझं बालपणीचं शिक्षण, प्राथमिक शिक्षण हे कराडच्या नगरपालिकेच्या शाळेत झालं. त्याचेही अनेक किस्से आहेत. काही ठिकाणी व्हिडिओवर त्याचे कहाण्या आलेल्या आहेत. अत्यंत कराड हे नगरपालिका असलं तरी छोटंसं गाव होतं. नुकतंच खेड्यातून त्याचं स्वरूप बदलत शहराकडे होत होतं. तिथं मी त्यावेळीची व्हर्नाक्युलर फायनल परीक्षा 7वीची परीक्षा पास झालो. 8वीत गेलो. आता पुढं कुठं शिक्षण घ्यायचं? कराडला 1-2 हायस्कूल होते फक्त. मग पाचगणीला जायची फॅशन त्यावेळेला असायची. पाचगणीला बोर्डिंगमध्ये जायचं. तिथले सगळे मुलं जात असत. त्याला आईनी विरोध केला आणि मग पर्याय होता की तिथल्याच टिळक हायस्कूलमध्ये शिक्षण घ्यायचं, जिथं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण देखील विद्यार्थी म्हणून त्यांनी शिक्षण घेतलं. तर मी तिथं प्रवेश घेतला 8वीला. पण एक दुसरा पर्याय निघाला की त्याच वेळेला वडील 57 साली खासदार झाले होते आणि दिल्लीला एक एस्टॅब्लिशमेंट घर वगैरे सगळं तिथं होतं. मग उच्च शिक्षणाकरता दिल्लीला का जाऊ नये? माझ्या आई इंदूरच्या, त्या संस्थानिक वातावरणाने वाढलेल्या, आणि कराडसारख्या ठिकाणापेक्षा दिल्लीला आता संधी आणायची मिळालेली आहे. म्हणून मग मी माध्यमिक शिक्षणाकरता दिल्लीला शिफ्ट झालो.